गारा झाल्या, पण त्या गारांनी इतकं पूर्ण म्हणजे भुईसपाट रानं करून टाकली. काहीच कांद्यांमध्ये काही राहिले नाही. माझी स्वतःची वखार तर पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे. आणि जो अर्ध्या फुटांचा गारांचा थर साचलेला होता. जो 2 तास गारा विगरल्या नव्हत्या इथपर्यंत गारा. आणि कांद्याला जे 3-3 फूट पाठी माजलेल्या होत्या त्याच्या फक्त 4-4 इंचाच्या पाठी राहिलेल्या आहेत. 4च बोट कांदे काढायला लेबर आलेले आहेत, पण काढता येईना. लेबर आता दुसरे बसून राहिले. तुमचं काय म्हणणं नाही, पूर्ण काही पूर्ण प्लॉट काही शेतीमध्ये कांद्यावर अवलंबून असते. ते पूर्ण प्लॉट आहे ना खराब झाले, काढण्यासारखे प्लॉट राहिलेले नाही. आणि त्यात जरी कांदा काढून ठेवला तर त्याची टिकवून क्षमता राहिलेली नाही. आता काढून मार्केटला पाठवायचं त्याला बाजार नाही, तेवढं तर भांडवल पण निघू शकत नाही. आणि गारांनी जो मार खाल्लेला कांदा आहे हा 1 महिन्याच्या पुढे राहणार नाही, तो सोडून जाणार. आताच त्याला लगेच आहे ना अशा जशी जखम झाल्यावर कसं पॉयझन होतं तसं पॉयझन झाल्यासारखं आजच दिसायला लागलं 12 तासातच त्याला. म्हणजे तो वखारीला साठवण क्षमतेला कांदा राहू शकत नाही तसाच. काल जी गारपीट या सगळ्या परिसरामध्ये झालेली आहे त्याच्यामधून शेतकऱ्यांचे माल पूर्णपणानं नष्ट झालेले आहेत किंवा आता आले तरी त्याला काही बाजारभाव मिळणार नाही. आणि तेच पाहणी करायला मी आलो आज. ॲक्च्युली कालच मी या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी बोललो होतो आणि पंचनामे करायला सांगितलेलं होतं. आज तहसीलदार, BDO, शेती विभागाचे अधिकारी, बाकीच्या सगळ्या विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचनाम्यांचं काम सुरू झालेलं आहे. नुकसान भरपाईचा अंदाज घेतील आणि त्याच्यामधून मग जिल्हाधिकारी कमिशनरच्या माध्यमातून राज्य सरकारकडे प्रस्ताव जाईल आणि त्याच्यामधून मग शेतकऱ्यांना जी काही शासन ठरवेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तर एक आपत्ती आहे, शेतकऱ्याला नेहमीच अशा आपत्तीला तोंड द्यावं लागतं, पण शेतकरी पुन्हा कष्टानं उभा राहतो. या सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कष्टानं नव्यानं उभं करणं आवश्यक आहे. हे काम आम्ही करतो. 2 वर्षापूर्वी अशी गारपीट पोंदेवाडी परिसरात झाली, तेव्हा सुद्धा एक 10% शेतकऱ्यांना मदत मिळाली. अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. मात्र हे संकट पुन्हा आता कोसळलंय. यावेळी तुम्ही मुख्यमंत्र्यांशी भरघोस मदतीसंदर्भात बोलणार की शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ही मदत पोहोचवण्यासाठी चर्चा करणार? असं आहे की अशा प्रकारच्या आपत्ती ज्या वेळेला येतात त्यावेळेला काय भरपाई द्यायची, किती भरपाई द्यायची याचे काही नियम राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सुद्धा ठरवलेले आहे. आणि त्याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे पंचनामे. पंचनाम्यांच्या नंतर नुकसान भरपाईचा अंदाज, त्याच्यानंतर प्रस्ताव कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या दोघांच्या एकत्रितपणाच्या माध्यमातून ते प्रस्ताव मग राज्य शासनाला जातील कमिशनरकडून आणि राज्य शासन त्याच्यावर निर्णय घेईल. त्याच्यासाठी विशेष मंत्री आहेत, सेक्रेटरी आहेत आणि त्यांच्यासमोर हे सगळे निर्णय घेतले जातात. अनेक शेतकऱ्यांच्या पीक पाणी नाही, त्या पीक पाणी संदर्भात सुद्धा चर्चा होणार का? काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं पण पीक पाणी लावलेले नाही. ठीक आहे ना. आता असं आहे की सगळे शासकीय अधिकारी आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्याच्यातून